तुम्ही कधी लक्ष दिलंय का? नमस्कार मंडळी. जसं आपलं वय 55 किंवा 65च्या पुढे जातं, तसं आपल्या घरातला डायनिंग टेबल एखाद्या मेडिकल स्टोअरसारखा दिसायला लागतो. सकाळी उठल्या उठल्या बीपीची गोळी, नाश्त्यानंतर शुगरची गोळी, दुपारी सांधेदुखीचं औषध आणि रात्री झोपेची गोळी. पण 60 वयानंतर शरीर आजाराचं घर बनणं हे नॉर्मल आहे का? अजिबात नाही. आपण म्हातारपणालाच आजारपण मानून बसलोय. पण खरं हे तर शरीरात होणारे काही छोटे बदल आहेत. जसं की मंदावलेली पचनक्रिया आणि कमजोर पडणारी प्रतिकारशक्ती. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही जादूची गोळी सांगणार नाहीये, तर आपल्या स्वयंपाकघरातल्या अशा 13 सुपरफूड्सबद्दल सांगणार आहे, जे 65 वयानंतर तुमच्या आरोग्यासाठी अमृत ठरतील. जर हे 13 पदार्थ रोजच्या आहारात आले, तर औषधाचा तो डबा हळूहळू नक्कीच लहान होत जाईल. चला तर मग सुरू करूयात. 1. शुद्ध देशी गाईचे तूप. पहिला सुपरफूड म्हणजे देशी गाईचे तूप. बऱ्याचदा वयोवृद्ध लोकांना घाबरवलं जातं की वय झालं तूप खाऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढेल. पण हे पूर्ण सत्य नाही. वयानुसार सांध्यामधील ऑइल कमी होतं, ज्यामुळे गुडघे दुखतात. तूप हे शरीरासाठी एक ल्युब्रिकंटसारखं काम करतं. शिवाय आपल्या मेंदूचा 60% भाग हा फॅट्सने बनलेला असतो. तुपातले गुड फॅट्स विसरभोळेपणापासून बचाव करतात. कसं घ्यावं? दिवसातून 1 ते 2 चमचे शुद्ध तूप पोळीला लावून किंवा वरण भातावर कच्चं वरून घेऊन खावं. 2. दुसरा सुपरफूड म्हणजे मेथी दाणे आणि जवस. 65 नंतर शुगर आणि सांधेदुखी मागे लागते. मेथी दाणे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतात आणि जवस म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा खजिना. ते रक्तवाहिन्या कडक होऊ देत नाहीत, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. कसं घ्यावं? जवस हलके भाजून त्याची पूड करा आणि रोज सकाळी अर्धा चमचा घ्या. मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्या आणि दाणे चावून खा. तिसरा पदार्थ दालिया आणि ओट्स. वाढत्या वयात अन्न नीट पचत नाही आणि पोट साफ होत नाही. दालिया आणि ओट्समध्ये भरपूर फायबर असतं. ते पचायला हलके असतात, शरीराला सतत ऊर्जा देतात आणि वाईट कोलेस्ट्रॉल शोषून बाहेर काढतात. टिप: यात भाज्या घालून नमकीन दालिया बनवा, जो पोटासाठी अत्यंत गुणकारी आहे. 4. चौथी टिप्स: आवळा आणि पपई. आवळा व्हिटॅमिन सीचा पॉवरहाऊस आहे. एका आवळ्यात 20 संत्र्याइतकी ताकद असते, जी प्रतिकारशक्ती वाढवते. आणि पपईमध्ये पेपन नावाचं नॅचरल एन्झाईम असतं, जे पचनक्रिया सुरळीत करून बद्धकोष्ठता दूर करतं. रोज सकाळी आवळ्याचा रस आणि दुपारी 1 वाटी पपई नक्की खावी. 5. सुपरफूड मखाना आणि भोपळ्याच्या बिया. संध्याकाळी भूक लागल्यावर बिस्किट किंवा चहा खाण्याऐवजी मखाने खा. मखान्यात भरपूर कॅल्शियम असतं, जे हाडे मजबूत करतं. तर भोपळ्यांच्या बियामध्ये झिंक असतं, जे डिप्रेशन आणि पुरुषांमधील प्रोस्टेटच्या समस्यापासून बचाव करतं. कसं घ्यावं? थोडेसे तूप आणि काळे मीठ घालून मखाने भाजून ठेवा आणि संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खावे. 6. पदार्थ भिजलेले बदाम आणि अक्रोड. बदाम आणि अक्रोड कधीही सुके खाऊ नयेत. त्यांना रात्रभर भिजवल्याने त्याच्यातील
फायटिक ॲसिड निघून जातं आणि ते पचायला सोपे होतात. अक्रोड आपल्याला मेंदूच्या आकाराचे दिसतात आणि स्मरणशक्ती तीव्र ठेवण्यास मदत करतात. रोज सकाळी 4 भिजलेले बदाम साल काढून आणि 1 अक्रोड नक्की खा. 7वा सुपरफूड हिरवी मुगाची डाळ. वयानुसार स्नायू कमजोर होतात, यासाठी प्रोटीनची गरज असते. पण 60 वयानंतर चणे किंवा राजमा पचायला जड जातात. हिरवी मुगाची डाळ ही जगातली सर्वात हलकी डाळ मानली जाते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा मुगाच्या डाळीचे वरण किंवा मोड आलेले मूग वाफवून खा. 8वी गोष्ट पाणी आणि ताक. वाढत्या वयात तहान लागण्याची जाणीव कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि युरिन इन्फेक्शन होतं. यासाठी दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताक, त्यात भाजलेली जिरं आणि काळं मीठ घालून नक्की प्या. ताकातील प्रोबायोटिक्स गुड बॅक्टेरिया पचनशक्ती सुधारतात. 9वा जुना आणि प्रभावी उपाय गूळ आणि भाजलेले चणे. थोडे चालले की धाप लागणे किंवा थकवा येणे हे हिमोग्लोबिन कमी असल्याचं लक्षण आहे. गुळात मुबलक आयर्न असतं आणि चण्यामध्ये प्रोटीन. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराला झटपट ताकद मिळते आणि रक्ताची कमतरता दूर होते. 10वा सुपरफूड हळदीचे दूध. रात्री झोप न येणं किंवा अंगदुखी असणे यासाठी हळदीचे दूध वरदान आहे. हळदीमधील कर्क्यूमिन हे शरीरातील सूज आणि वेदना कमी करतं. टिप: रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात चिमूटभर हळद आणि चिमूटभर काळी मिरी पूड नक्की टाका. काळ्या मिरीमुळे हळदीचे गुणधर्म शरीरात लवकर शोषले जातात. 11वी टिप्स. पांढरे तीळ आणि खजूर. 65 वयानंतर हाडे कमजोर आणि ढिसूळ होतात, ज्यामुळे कंबरदुखी, पाठीचे दुखणे किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. बाजारात मिळणाऱ्या कॅल्शियमच्या महागड्या गोळ्या खाण्यापेक्षा रोजच्या आहारात 1 चमचा पांढरे तीळ किंवा खजूर समाविष्ट करा. पांढऱ्या तिळात दुधापेक्षा कित्येक पटीनं जास्त कॅल्शियम असतं. तिळामुळे हाडांना प्रचंड ताकद मिळते आणि जोडदुखीमध्ये आराम मिळतो. कसं घ्यावं? पांढरे तीळ हलके भाजून त्याची पूड करून ठेवा. रोज सकाळी 1 चमचा ही पूड कोमट पाण्यासोबत घ्या किंवा दुपारी 1 ते 2 खजूर खा. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता नैसर्गिकरित्या भरून निघेल. 12वी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मेथी, जिरे आणि ओव्याचे पाचक मिश्रण. 65 वयानंतर सर्वात मोठा त्रास कोणता असेल तर तो म्हणजे पोटात गॅस होणे, अपचन आणि सांधेदुखी. वयोमानानुसार शरीरात वात वाढतो, ज्यामुळे गुडघे, कमर आणि मान दुखायला लागते. या वात दोषावर आणि पोटाच्या समस्यावर हे त्रिकूट म्हणजे एक रामबाण उपाय आहे. जिरे पचनक्रिया सुधारतात आणि पोट साफ ठेवतात. ओवा पोटात गॅस आणि ॲसिडिटी होऊ देत नाही. जर मेथी दाणे शरीरातील सूज आणि सांध्याचे दुखणे कमी करतात. हे तिन्ही घटक एकत्र आल्यावर शरीरातील वात पूर्णपणे नियंत्रणात होतो. कसं घ्यावं? 250 ग्रॅम मेथी दाणे, 100 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम ओवा हलके भाजून घ्या. थंड झाल्यावर त्याची बारीक पूड करून एका हवाबंद बाटलीत ठेवून घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे सकाळी पोट स्वच्छ साफ होईल आणि सांधेदुखीमध्ये मोठा आराम मिळेल.
13वी सर्वात शक्तिशाली सुपरफूड शेवग्याची पाने आणि शेंगा. मित्रांनो, 65 वयानंतरच बाजारात मिळणाऱ्या महागड्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या खाण्याऐवजी शेवगा हा आपल्या निसर्गाचा सर्वात मोठा वरदान आहे. आयुर्वेदात शेवग्याला 300 पेक्षा जास्त आजार दूर करणारे औषध मानले गेले आहे. शेवग्याच्या पानामध्ये दुधापेक्षा 4 पटीने जास्त कॅल्शियम, संत्र्यापेक्षा 7 पटीने जास्त व्हिटॅमिन सी आणि पालकापेक्षा 3 पटीने जास्त पोटॅशियम असतं. वाढत्या वयात ज्यांना हाडांची ढिसूळता, थकवा किंवा हातापायांना मुंग्या येण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे अमृत आहे. कसं घ्यावं? आठवड्यातून 2 ते 3 वेळा शेवग्याच्या शेंगाची सूप किंवा भाजी नक्की खा. किंवा शेवग्याची ताजी पाने सुकवून त्याची पावडर बनवून ठेवा आणि रोज सकाळी 1 ते 4 चमचा, पाव चमचा ही पावडर कोमट पाण्यातून घ्या. यामुळे हाडांना प्रचंड ताकद मिळेल आणि शरीरातील अशक्तपणा कायमचा दूर होईल. मित्रांनो, वय वाढणं ही निसर्गाची प्रक्रिया आहे, पण ते वय आपण औषधाच्या तालावर जगायचं की उत्साहाने हे आपल्या हातात आहे. आजचं हे 13 बदल तुमच्या किंवा तुमच्या आईवडिलांच्या दैनंदिन आहारात करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.